आणि पहिली चौकश करते आई, आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाही, ते कॉफी घेतली नाही, आणि ते नाश्ता केले नाहीत, आणि ते कोणाशी बोलत नाही, ते तिथे बसू नये. तू घे जेवण. काय नाही, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे. आणि मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. आणि संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा. अरे बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू रडत असते. संध्याकाळची 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे पडून पाहतात तर काय मुलगे काढलीस बेटी, काय गेस बाबा, तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा हातपाय चिपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून आणू का बाबा? बाबा आख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढत कुठून बसलाय, मुलीला कंटाळा, मुलीने विचारलं की काय लढत बाबा? का लढतात बेटी? जेव्हा माझी मानी मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. आणि तू कधी कधी येते माझ्या तोंडावून हात फिरवते, मला असं वाटतं की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय? अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, आणि मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना 1 वर्षात बाप 65 सारखा दिसतो. आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. अरे कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली बघतो. कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का, दादा येतो बर का दादा. तुझ्या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलंस ना दादा अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. अरे जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन ढसा ढसा लढतो. तो बाप आहे कानाला नाही बाप. त्या बापाला तर हातात थोडासा सांभाळ केल्याच्या बापा नानाचं मोठं केल्याच्या बापाने बोलतो चालवायला शिकवलं. अरे तीच मुलगी ससरला नांदायला जात असते, कालंदा नाही बाप. अरे जेव्हा ती मुलगी 1 पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते, दुसरा पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते. म्हणून